लॉक केलं, मग ती कमीन म्हणाली, मग मी आत गेले. सगळं केलं मी तिकडनं तिकडे गेले, सांगितलं मॅडम सीन रेडी प्लीज टचअप आणि मग मी तिला म्हटलं ह्या टोन मध्ये नाही बोलत इंग्लिश मध्ये. शिवी सांगू? नाकातनं रक्त येतंय, रक्त रक्त नाकातनं, नाकातनं रक्त. हे हवंय की नकोय? मला कोण आवडते? मुक्ता बर्वे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ती नाहीच. जर मुलाने केलं तर हे चांगलं नसतं, असं जर केलं तर त्याला पकडून ठेवायचं, सोडायचं नाही. हे असेल तर असं, ते असेल तर तसं. ती आलापिनीने कधीतरी एखाद्या संगीत नाटकात काम करावं, म्हणजे ती गाते आणि ऍक्टिंग. सो वल्लरीला ट्विन्स हवे. हे बकेट लिस्ट आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर असं म्हणतात की मैत्रीसाठी स्पेशल असा दिवस नसतो, पण आपल्याला सेलिब्रेशनला जर निमित्त मिळालं तर तो आपण दिवस आणखीन छान खास करतो आणि ते सेलिब्रेशन खूप उत्तम प्रकारे होतं. अर्थात आज फ्रेंडशिप डे निमित्त माझ्यासोबत आहेत वल्लरी आणि आलापिनी. दोघींचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. आणि खूप खरं तर खूप दिवसांनी भेटतोय, कारण मालिका संपल्यानंतर आज भेटणं होतंय आपलं. कशा आहात दोघी? मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त एकदम. आणि फ्रेंडशिप डे आहे, आणि फ्रेंडशिप डे निमित्त खरं तर आपल्याला मैत्रीण किंवा मित्र भेटल्यानंतर आपण ते वेळ काळ दिवस काहीच बघत नाही. ज्या दिवशी मित्रमैत्रिणी भेटतात तो दिवस आपल्यासाठी खास असतो, फ्रेंडशिप डे असतो. सो आज हे निमित्त आहे आणि तुमची मैत्री मालिकेच्या निमित्ताने आम्हाला जी काही पाहायला मिळाली, खुलत गेली. सगळ्यात आधी पहिली भेट कुठे झाली आणि फर्स्ट इंटरॅक्शन काय होतं? सांगते. पहिली भेट आमची शूटिंगच्या सेटवरच झाली. पहिला दिवस होता माझा, अगदीच पहिला दिवस होता शूटिंगचा. हिनी सिरियलसाठी आधी दोन तीन दिवस झालं होतं शूट, आणि माझा पहिलाच दिवस होता. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो, आणि मी तेव्हा बोरिवलीला माझ्या मावशीकडे राहून मी ठाण्यात आले होते शूटिंग करायला. आणि तोपर्यंत मला माहिती होतं ऑब्व्हियसली की ही वल्लरी आणि ती लीड करते आणि असं सगळं. तर मी बसले होते ऑलरेडी, आणि मी माझं पुस्तक वाचत होते, आणि वल्लरी आली. आणि ती म्हणजे सगळं तिचं मेकअप वगैरे सगळं असं झालं. आणि आमचा एकत्र पहिला सीन होता की मी बेशुद्ध आहे, मी स्ट्रेचरवर झोपली आहे, आणि वल्लरी मला भयंकर म्हणजे फास्ट, कारण मी ऑब्व्हियसली ॲम्ब्युलन्स आणि ह्यामुळे मी सुसाईड अटेम्प्ट केला असतो, त्याच्यामुळे ती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. ती धडधड करत माझा तो स्ट्रेचर ती घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरते. तो माझा पहिला शॉट होता आणि आमचा एकत्र पहिला शॉट होता. तर त्याच्यात आमचं पहिलं कॉन्व्हर्सेशन झालं. आणि मला खूप टेन्शन आलं की स्ट्रेचर सारखं कुठेतरी आपटतच होतं. इतकं चपला सरकत होत्या त्या हॉस्पिटलच्या फ्लोअरवर, त्या चपला सरकत होत्या. मग असं झालं की फक्त मास्टरला चपला ठेव, नंतर काढून टाक. आणि सगळ्या पॉइंटला मी बेशुद्धच होते, मला काहीच करायचं नव्हतं. सगळं जे करायचं होतं ते तिलाच करायचं होतं. तर त्याच्यामुळे तेच काय ते आमचं पहिलं कन्व्हर्सेशन, की ती म्हणजे की सॉरी मी तुला नाही धडकवणार वगैरे काही. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे हेच काय ते ह्या सीन निमित्त तुमची पहिली भेट झाली. पण त्याच्यातही तुम्ही मालिकेत बहिणींचा रोल प्ले करत होतात, आणि आता तुम्ही फार घट्ट मैत्रिणी आहात. म्हणजे तेव्हापासून सुरू झालेला प्रवास हा आजपर्यंत तसाच आहे. आणि आम्ही सोशल मीडियावर पोस्टही पाहतोय, तुमचे रील्स पाहतोय. ही रील्सची आयडिया सगळ्यात आधी कोणाच्या डोक्यात आली, आणि पहिलं रील कसं झालं? पहिले तुझ्याच डोक्यात आली. आपण ते हे केलं होतं, बहकी बहकी बात हो. आय थिंक आम्ही त्या विषय निघाला की ही कथ्थक शिकली, आणि मग मी ही शिकली, आणि मग की तुला वाटतं असं आवडतं. आणि मग एकंदरीत आमच्या असं लक्षात आलं की दोघींची डान्स मधली आवड सेम आहे. म्हणजे कशा प्रकारचा डान्स आवडतो किंवा काय आवडतं असं आम्हाला एक बोलून 1 महिन्यात साधारण ते लक्षात आलं. आणि मग एकमेकींना आम्ही डान्स पाठवायचो, कुठल्या तरी कोणाची हिने छान नाचते किंवा ही मला काहीतरी पाठवायची. तसं करत आम्ही ठरवलं की पटकन करूया का. मग खरं तर शूट सुरू असताना 2 सीनच्या मध्ये गॅप होता, त्याच्यात आम्ही तो बसवला, आणि तेव्हा ते गाणंही ट्रेंडिंग होतं. आणि मग शीतलताईंना दाखवलं की मी केलं. आणि मग शीतलताई इतकं छान आहे, तुम्ही हे पोस्ट करा ना, शूट करा. आणि मग आम्ही ते शूट केलं. पण दोघींना कधी कळलं की तूही कथ्थक शिकलेली आहेस, प्रॉपर तूही कथ्थक शिकलेली आहेस? हे बोलणं कसं झालं आणि कसं? असेल मला वाटतं. नाही, आपल्या दोघींचं इंटरॅक्शन पहिल्या दिवशीच शूटचं झालं की तू काय करतेस, पहिल्या दिवशी शूटला. कारण माझं असं होतं की
माझा काहीतरी डिसेंबरला कार्यक्रम होता कुठला तरी, त्याच्यासाठी मला एक दिवस सुट्टी हवी होती आणि मला खूप छळत होते, उगाचच म्हणजे छळतात तसं मला खूप छळत होते की सुट्टीला नाही दिली देणार. होती, पण ही नवीनच असल्यामुळे ते सगळे थोडंसं question bully वाले की आता केलं. कसं मिळणार माहित नाही, तुला सिरियल करायची की डान्स. अरे असं. बापरे. आणि त्याच्यातच वल्लरी म्हणाली करू द्या, माझं राहिलंय, मी पण काय म्हणजे मी पण असंच हे करत 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 आणि माझं सुटलंय क्लास आणि डान्स आणि कथक, तर तिला तरी करू द्या आणि जाऊ द्या वगैरे. ती बिचारी माझ्या तेव्हापासून पहिल्या दिवशीपासून माझ्या मग तेव्हाच बाजूने आम्हाला कळलं कळलं की असेल की आम्ही दोघी ओके. आणि त्याच्यात ह्या सगळ्या डान्सच्या रीलमध्ये एक खूप सुंदर गोष्ट आता तुम्ही नुकतीच केली महाराष्ट्र दिनानिमित्त, ती म्हणजे एक सुंदर महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही जे काही एक स्पेशल रील केलं मराठीसाठीचं, ती कॉन्सेप्ट कशी सुचली आणि ते इतकं व्हायरल झालं की जवळपास मराठी इंडस्ट्रीतल्या सगळ्या कलाकारांनी तुम्हाला त्या रील्सवर कमेंट्स केल्या आहेत. सो ते कसं सुचलं आणि ती आयडिया कोणाची होती? ती आलापिनीला कुठेतरी ते सगळे मिळाले अलंकार, आणि मग तिने ते लिहून काढले होते आणि एक दिवस मला म्हणजे वल्लरी मी तुला काहीतरी वाचून दाखवते, आणि बाय दॅट टाइम आम्ही एकत्र राहत होतो. ओके. मी म्हटलं काय वाचून दाखव, आणि मग तिने सुरुवात केली. वाचून म्हणजे मी जस्ट माझ्याकडे ते लिहिलेलं असावं कारण मला ते खूप इंटरेस्टिंग पण वाटलं, तर तिच्याकडे म्हणून मी लिहिलं. होतं. आणि मग ती म्हणते तरी वाचून दाखव, म्हटलं दाखव वाचून. आणि ती वाचून दाखव, आणि म्हटलं हे किती इंटरेस्टिंग आहे. आणि त्या दिवशी आमचं कॉल टाइम होतं 2चं, सो आम्ही ठरवलं की सकाळी कुठेतरी जाऊ, छान ब्रंच करू आणि मग सेटवर जाऊ. सो सकाळी तिने 8 वाजता मला ते वाचून दाखवलं असेल, आणि मी म्हटलं की आलापिनी खूप इंटरेस्टिंग आहे, चला आपण हे असंच पाठ करू गमतीत. मग असं ठरलं एक मी एक तू. आणि मग आम्ही ब्रंचला गेलो तरी आम्ही पूर्ण गाडीत तेच वाचतोय, आम्हाला ते पाठ इतकं करतोय. आवडलं, आणि आमचं पटापट दोघींचं लकीली पाठ होत असल्यामुळे ते झालं. ब्रंच केला, ब्रंच खाता खाता पण आम्ही तेच आठवलं की काय होतं ह्याचं काय त्याचं काय, आणि मग तिकडनं निघालो म्हणजे आमचे अर्धे पाठ झाले होते ऑलरेडी सगळे. म्हणजे क ख ग घ असं करत करत भरपूर अर्धे अर्धे झाले होते. आणि मग नंतर आम्ही असं ठरवलं की हे लोकांना बघायला आवडेल का, म्हणजे आपल्याला एवढं इंटरेस्टिंग वाटतंय. आणि आम्हाला बेसिकली खूप मजा येत होती. पण इतकं पाठांतर आहे आणि ते साधं नाहीये की आपण काहीतरी एक डायलॉग आहे आणि तो पाठ केला, त्याच्यात इतके टंग ट्विस्टर आहेत की ते पाठ होणं खूप मुश्किल आहे. पण ते एका टेक मध्ये झालं, और तुम्ही ते कसं शूट केलं त्याची आणि मग आम्ही ठरवलं की आपण गंमत म्हणून ह्याचा व्हिडिओ करू, तो पोस्ट करायचा की नाही ते आपण सगळं नंतर बघू. पण आमचं हे खूप क्लिअर होतं की वन टेकच करायचं, म्हणजे आमचे डान्स पण तू बघशील आम्हाला कट करून आवडत नाही, आम्हाला वाटतं की सगळं वन टेक करू. आणि ह्याची मजाच यात होती की जर आम्ही ते वन टेक बोलू केलं शकलो असतं तर. ओके. आणि दोघींचे पाठ करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या, म्हणजे मला वाचून पाठवायचं आणि हिला ऐकून पाठवायचं. त्याच्यामुळे मी वाचून माझं पाठ करायचं आणि हिला वाचून दाखवायचं. अच्छा. ऐकलं की मला ऐकलं की तिचं पाठ व्हायचं. असं आम्ही हे जरा फन. मग कपड्याची आयडिया हिची होती की आपण काहीतरी नथी वगैरे घालू. ऍक्च्युली त्याच्या आधी एक कुठला तरी दिवस आलेला, हो मराठी दिवस, मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन. पण तोपर्यंत आम्हाला वेळ नाही मिळाला, सुट्टी नाही, म्हटलं की काय आता जाऊ दे गेला. मग 1 मे जवळ आला तरी मला म्हणाली वल्लरी आता 1 मे ला सकाळी आम्ही तो माझ्या घरी ती आली, सुट्टी होती कारण मग ती आली, आणि मग तिची आयडिया की नथी घालू वगैरे. तर मला वाटतं की खूप अति करतेस तू, कोणी हा बघणारे नाही. माझ्याकडे ब्लॅक आहे, तुझ्याकडे ब्लॅक आहे, आपण ओढण्या जरा सेम झोनच्या घेऊ आणि जरा नथी घालू ना, म्हणजे कसं जरा. आणि मी आणि म्हणते, तू आम्हाला दोघींना असं अजिबात वाटलं मी नव्हतं. तर ती सगळी मेहनत अशीच करणार आहे, तुला हवं म्हणून सगळं मी सेटअप करते, कोणी नोबडी वॉन्ट टू वॉच दिस. मग आम्ही ते केलं, आणि आमचा तो तिसरा टेक आहे ओके, आणि पहिला टेक नाही ऍक्च्युली दुसरा टेक नाही, पहिल्या टेकला असं पहिल्यांदाच काहीतरी छोटस फंबल झालं, आणि आम्हाला कळलं आपण खूप सिरियस होतो तर लाईट काढू. आणि दुसऱ्या मोडला माझ्या घरात जो एक पक्षी आथरीन गेला, तो जोर जोरात ओरडायला लागला व्हिडिओच्या मध्ये, त्यामुळे आमच्याकडे काही माईक नाही ना, जे रेकॉर्ड होईल ते फोन. मग आम्ही त्या बिचाऱ्या पक्षाला आत ठेवलं आणि मग आम्ही फायनली एक. आणि मग तिला म्हटलं की झालं तर ते पटकन होईल, नाही तर खूप टेक्स लागतील आला, जोर लावूया. आणि ऍक्च्युली आम्हाला 3 मिनिटात ते बसवायचं होतं, कारण आता रीलचा फॉर्मॅट 3 मिनिटातच झालाय. पण ते आहे जास्त, पण आम्हाला वाटलं की 3 मिनिटाच्या कोणी बघणार नाही. पण रील्स ज्या हे होतात ना, म्हणजे दाखवल्या जातात लोकांना, फीडवर येतात, ते 3 मिनिटापर्यंतच येतात. पण ती आमचा तिसरा टेक जो आम्हाला खूप आवडला, तो 3 मिनिटं 10 सेकंदाचा झाला. आणि मग आम्हाला जरा अजून एक करायचं नाही करायचं, मग ही म्हणाली आलापिनी झालाय तो, आपण करून टाकूया आता, कारण मला खूप आवडला होता तो. आणि दोघींची एनर्जी आणि एक्सप्रेशन आणि इन जनरल. आणि माझी आई बाजूलाच बसली होती, सो ती पूर्ण अशी बघत होती. आणि मग आल्यावर मी म्हटलं परत करत, आई बसली नको हात गरज नाही. असं आहे का. आणि मग तो मी टाकला, आणि मग मी तो एडिट म्हणजे ते प्रत्येक ते वरती लिहिलं, कारण आम्हाला असं लक्षात आलं की नाहीतर त्याची काही मजा नाही, म्हणजे लोक जेव्हा वाचतील की ते पण ती आयडिया आमची नव्हती. सेटवर हे सानिका आणि भूमिजा म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मीला एकदा हे सगळं करून दाखवलं, लंच मध्ये बोलून दाखवलं. आणि त्या म्हणाल्या किती भन्नाट आहे ह्याचं, तुम्ही करा काहीतरी व्हिडिओ.
आणि म्हटलं की हो आमच्या डोक्यात आहे. ती मला नुसतं करू नका, वर ते आलं पाहिजे वल्लरी, तर तो व्हिडिओ इंटरेस्टिंग होईल आणि लोक ते वाचतील तेव्हा त्यांना कळेल की किती कठीण आहे. राईट. मग आम्ही चौघीने मिळून ते लिहिलेही, म्हणजे आम्ही त्याला मराठी टायपिंग आपण फार काही करतच नाही म्हणजे, त्याच्यामुळे आम्ही चौघींनी मिळून, म्हणजे हिने हिचं, मी माझं, भूमिजा आणि सानिकाने अजून पुढचे काय काय असं करून आम्ही एकमेकींना ते पाठवले. मग एक ते लिहिलेला तो गोळा केला असा, म्हणजे स्क्रिप्ट खूप मेहनत घेतली आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं ह्याचे व्ह्यूज बघायचे नाही आले, पण ही आपली हौस होती, आपण केली, आपल्याला मज्जा आली आणि आता बास. आणि म्हणून आम्ही तो बघतही नव्हतो, आम्ही कुठेतरी बाहेरच गेलो, फिल्मच बघत, नेटच बंद होतं आणि मग घरी आलं की म्हणलं तू जरा नेट. माझ्या आईचा फोन आला मला की आलापीनी वैभव जोशीनी शेअर केली रील फेसबुकवर आणि आम्हाला असं झालं की हो बापरे 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 आणि मी बघितलं तर ऑलरेडी 100K काही वेळात पटकनच झाले होते. वाव. म्हटलं बापरे, म्हणजे इट वॉज वर्थ इट. Yes, आणि खूप साऱ्या कलाकारांच्या त्याच्यावर कमेंट्स होते आणि खूप फोन आले का? हो खूप लोकांचे मला फोन आले की माझ्या ओळखीत कोणी असतील, त्यांच्या ओळखीचे असतील तर त्यांना त्यांनी निरोप दिला की त्यांचं मी बघितले, त्यांना सांगते खूप छान करतायत. आणि खूप लोकांनी ते शेअरही केलं आणि पाठवून सांगितलं, भरपूर लोकांनी खूप लोकांनी शेअर केलं. अर्थात काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट होती आणि म्हणून ती लोकांपर्यंत इतक्या छान पद्धतीने पोहोचली माझ्या मते. सो येस, कॉफी आलेली आहे आणि याच निमित्ताने मला फूड विषयीची थोडीशी तुमच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला आवडतील. कुठल्या कुठल्या गोष्टीत मॅच होत आहेत दोघी आणि कुठल्या गोष्टी एकदम क्रॉस आहेत? कॉफी तर दोघींना, पण माझ्यामुळे तुला सवय लागली. पण कॉफी आवडते. मी खूप फूडी आहे. आलापीनी इतकी फूडी नाही, म्हणजे तिचं फार काही असं नाहीये, म्हणजे खूपच खायला आवडतं अशी मी फूडी नाहीये. वल्लरी भयंकर फूडी आहे आणि वल्लरीमुळे मला भयंकर फिश खायची हे लागले. म्हणजे मला वेगवेगळे फिश एवढ्या प्रकारचे असतात किंवा ते कुठेतरी जाऊन घेऊन यावे लागतात, इतकंच सगळं मला वल्लरी आणि तिच्या घरच्यांमुळे कळलेलं आहे. त्याच्यामुळे फिश हा प्रकार मी एवढा खात नव्हते, कारण पुण्यात ऑब्व्हियसली समुद्र नाही, त्याच्यामुळे फिश नाही. सो फ्रेश फिश असा पुण्यात फार मिळत नाही. सो मग इकडे भयंकर, आणि वल्लरीची आई अप्रतिम फिश करते, त्याच्यामुळे मी खूप फिश खाल्ले तिच्या. पण मला असं कळलं की ती खूप रेस्ट्रिक्शन्स टाकते तुझ्यावर खाण्यापिण्याच्या बाबतीत. सो त्याच्यावर नाचवत बोलू शकते, प्लीज तू बोल. ऍक्च्युली नाही, मुद्दा असा आहे की मीच सुरुवात केली की मी जरा स्क्रीनवर माझा चेहरा थोडासा, म्हणजे माझा फेस फॅट आहे, तर माझा चेहरा स्क्रीनवर बघताना थोडासा, आणि मला खूप लोकांना येऊन पण सांगायचे की अगं तू अशी तर बारीक दिसते, स्क्रीनवर काय एवढी जाड दिसतेस, असं येऊन मला लोक सांगायचे. आणि मला उगाच त्याचा सगळ्याचा कॉम्प्लेक्स नाही, म्हणजे कॉम्प्लेक्सच यायला लागला. मी वल्लरीला एकदा बोलून दाखवलं की यार मला सिरियसली बोलून दाखवलं की मी ना असं नाही, हे असं नाही, तर मला हे करायचंय जर पुढे, आणि मला ह्याच्यातच मीच फ्युचर बघतेय, तर मग स्क्रीनवर मी कशी दिसते हे मॅटर करते ना. लोक असं नाही म्हणू शकत की तू स्क्रीनवर नाही दिसत, असं तर काही होऊ शकत नाही. तर ती म्हणाली की मला पण जरा कर ना तू फॉलो. आणि मला भयंकर गोड आवडतं, म्हणजे मी नाही जगू शकत एक दिवस सुद्धा मला मी गोड खाल्लं नाही, किंवा जेवणात सुद्धा मला पोळी भाजी आणि काहीतरी एक गोड, म्हणजे तूप साखर, गुळतूप, मुरंबा, असं काहीतरी एक लागतं, दही साखर काहीतरी लागतं. ती म्हणाली मग, आणि तिला माहिती होतं तोपर्यंत ती एवढी अथॉरिटेटिव्हली माझ्याशी बोलत नव्हती की नाही खायचं, एवढं तिचं नव्हतं. पण ते जेव्हापासून मी तिला सांगितलं तेव्हा ती म्हणाली जरा कर ना, मग थोडंसं शुगर थोडी कमी कर, असं हे कर ते कर, थोडंसं मैदा नको खाऊस, असं नको कर. आणि एक एक करत ती असं म्हणजे सांगतच गेली, हे कर ते कर, असं नको खाऊ, हे नको खाऊ. मी म्हणलं की मला जरा सांगत जा ना असं की काय खा, काय खाऊ नको, किंवा शुगर, किंवा जरा माझ्यावर लक्ष दे की कारण मी भयंकर शुगर म्हणजे आली की मी खाईन इतक्या ह्याची आहे. तर सुरुवातीला तिने मला विदाऊट शुगर कॉफीची सवय लावली. आता मला विदाऊट शुगरच कॉफी आवडते. मी शुगरची कॉफी पिऊच शकत नाही, पण अजूनही गोड खाण्याच्या बाबतीत मी तितकीच हट्टी आहे. आणि वल्लरी तितक्याच ह्यानी सांगते मला की आला नाही खायचंय, नाही ऑर्डर करायचंय, एक डेझर्ट नाही खाल्लं तरी चालतं, पोळी भाजी फक्त असेल तरी काही प्रॉब्लेम नसतो. आणि ते इतकं झालं की तिच्या आईबाबांनाही माहिती असं, तिने तिकडे पुण्याला जरी गोड खाल्लं तर तिचे आईबाबा तिला म्हणतात वल्लरीला सांगे ना, फोटो काढते मी वल्लरीला पाठवायला. परवाच मी एक दिवसासाठी काल घरी गेले होते आणि कॉफी घेतली, आणि आई म्हणाली ब्रेकफास्ट व्हायला जरा एक 10 मिनिटात. म्हणलं ओके ओके. मी असं एक जनरल ड्रॉवर उघडून आपण बघतो तसं बघत होते, काय काय ना बिस्किटांचा पुडा दिसला, असं बॉर्बॉनची बिस्किट होती, आणि मी त्याला हात घालून ते काढणार आणि फोटो काढीन आणि पाठवीन मी वल्लरीला लगेच. माझी कॉफी
मी खूप पाळते आणि मग आता असं झालंय की की ही नाही वल्लरी पाळायचं. खूप स्ट्रिक्टली पाळते. म्हणजे ती नाही तर ती नाही खात. म्हणजे काही असू दे, मूड स्विंग्स असू देत, तिला भयंकर बरं नाहीये असं होऊ देत, तिला भयंकर क्रेविंग्स होऊ देत, समोर काहीतरी आहे तू खातीयेस आणि मला भयंकर आवडतं ते, तरी ती नाही खाणार. म्हणजे ती वा. भयंकर ह्या बाबतीत म्हणजे आहे अशी पण particular. आलापिनीच्या बाबतीत एवढं स्ट्रिक्ट व्हायला किती तो वेळ जावा लागला की आपण ती अथॉरिटी म्हणतात ना की हक्काने आपण सांगू शकतो, अदरवाईज एखाद्याला ते खूप अथॉरिटी वाटू शकतं. सो ते ती ती जेल यायला, मुवमेंट कधी आली? वेळ तर गेला. म्हणजे आम्ही मार्च मध्ये सुरू केलं असेल, मला वाटतं एक जुलै पर्यंत आमचं सूर जुळले होते आणि मग मला कळलं. आणि मग birthdays. तोपर्यंत असं झालं होतं की ती लहान एकतर माझ्यापेक्षा पण किती वर्षाचं अंतर 6 वर्ष. वर्ष ओके. म्हणजे आहे तसं बघायला गेलं तर आहे, पण आहे, नाही आहे. पण हा, असं आहे. म्हणजे. आणि एकंदरीत ती मुंबईलाच पहिल्यांदा आली आहे. ओ, म्हणजे तेव्हा अच्छा. आली होती. शूटिंगचा पहिलाच एक्सपिरियन्स, ट्रॅव्हल पण सगळंच पहिलं होतं तिचं. आणि मला एकंदरीत तिचा स्वभाव आणि ती जशी आहे बघताना मला असं काळजी वाटायची तिची. म्हणजे सेटवर पण मी अशी असायची की ती खाल्लंयस का, मग ती एकटी राहत होती, मग मी तिला म्हणते की खाल्लंयस का, मग नाही की बघ असं मागव, मग तू हे कर हे होईल असं ना, ते तिकडनं सुरू आणि झालं. इन जनरल आम्ही सेटवर जायचो यायचो एकत्र पहिल्यापासूनच. ती मला घ्यायला यायची. मी अच्छा. गाडीत, म्हणजे आमचं घर अगदी सेट, माझं घर तिचं घर असं होतं. सो ती तिच्या घरावरून माझ्या घरावर यायची, मी गाडीत बसायचे आणि मग मी सेटवर जायचो. सो सुरुवात आमची असं झालं. आणि तिकडनं मग झाली. एका पॉइंट असं झालं की इतकं झालं की आता आलापिनीने काही केलं तर मला वाटतं की माझी जबाबदारी आहे ती. ओके. म्हणजे आता एवढं आता झालंय तिला असं की- वाटतं की हलवीने काहीतरी चुकीचं करेल आणि मग सगळी मला बोलते की वल्लरी तू का नाही सांगितलंस तिला. आणि सेटवर पण हीच वाक्य विसरली किंवा हा. एखादा रिटेकच लागला किंवा काहीतरी झालं की सगळे डिरेक्टर पासून सगळे तुझी बहीण, एक वाक्य तिलाच पाठवत होतं नव्हतं किंवा तुझी बहीण आणि तिच्यामुळे मुद्दामून, दोन retake सगळे लागले. मुद्दामून. आणि मला असं की हो माझी जबाबदारी आहे की आलापिनीने. सो आता पण असं होतं की हिने जर काही गडबड झाली नाही नाही आलापिनीच्या बाबतीत काही गडबड नाही होतं का, मग ती वा. माझी जबाबदारी, मी तिला सांगितलं पाहिजे. So वा. ते आणि इतकं माझे झालंय. आई बाबाही आता जर अशी काही कामं असतील जी आई बाबांची जी मी करत नाहीये, किंवा आता खूप दिवस झाले की मी काहीतरी एक काम आहे जे मी करतच नाही आणि मी टाळतीच आहे, तर ती आई आता वल्लरीला सांगते की वल्लरी आम्ही सांगून थकलो, तर तू सांगून बघ काही होतंय का. वा. मी तिच्या घरी गेले होते तेव्हा मी आणि तिची आई एक गप्पा मारत वेगळ्या बसलो होतो. म्हणजे हा. मला आणि तिच्या आईला पण एक आमचा वेळ वेळ लागतो ओके. आलापिनीशिवाय. आणि मग तेव्हा आम्ही खूप बोललो आणि मग ती म्हणाली कसं आहे नाही बघ हे तिने केलंच नाही, हे असं करायला पाहिजे तुला. ओके ओके काकू, सगळ्या माझ्या जबाबदाऱ्या. पुढच्या महिन्यापर्यंत हे सगळं तिचं रुळावर आलेलं असेल वा, आणि वा, बऱ्यापैकी वा. आलं. आणि मग तिचे बाबा त्या दिवशीला म्हणाले आम्हाला बरं वाटते की एक अजून एक गार्डन मिळाले. आणि म्हणून म्हणजे तू एखादी पोस्ट लिहिताना तू त्याच्यात हिचा उल्लेख ताई आई असाच केला होता. बरोबर. सो फक्त पोस्ट मध्येच पण आय गेस. म्हणजे मी तिला ताई म्हणत नाही, हा एक ज्वलंत मुद्दा आहे इन जनरल. हा, म्हणजे सगळीचकडे हा एक ज्वलंत मुद्दा आहे की मी वल्लरीला ताई कशी म्हणत नाही, एवढी मोठी आता ताई पण नाहीच. पण म्हणून मी तिला त्याशी म्हटलं की ताई म्हणाली असती ती तर कदाचित आमच्यात अशी मैत्री असती होऊ शकली. कारण म्हणजे- एकदा ताई म्हटल्यावर थोडंसं मला वाटतं की आपण मोठे होतो आणि ती लहान आहे असं होतं. पण ते नसल्यामुळे, मैत्रिणीच असल्यामुळे आम्ही सगळंच शेअर करतो आणि अगदी आमचं डायनॅमिक बऱ्यापैकी असंच आहे की आम्ही मैत्रिणी. दोघी एकमेकींशी तितकंच भांडून तितकंच आहे. म्हणजे मीही तिला ओरडू शकतेच आणि तीही मला ओरडू शकते. फक्त मी तिला चान्सेस जास्त देते मला ओरडायचे. ती मला जरा नाही देत असं नाहीये, हा. कमी देते. ओके. पण शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे तुझं शिक्षण एक्झॅक्टली काय झालंय आणि म्हणजे ती आवड निवड ही जुळलेली आहे शिक्षणाच्या बाबतीतली का फारच वेगळं नाही, फील्ड आहे? नाही, फारच वेगळं फील्ड आहे. मी मास मीडिया म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्येच डिग्री करते. माझं लास्ट सेमिस्टर आहे आता, म्हणजे काही दिवसात. ओ अच्छा. आणि तिन्ही तर फायनान्शियल मार्केट्स म्हणजे प्रॉपर कॉमर्स फायनान्स असं Okay. माझं वेगळंच म्हणजे मी प्रॉपर आर्ट्स घेऊन हे ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये गेले आणि कॉमर्स commerce किंवा घेऊन- फायनान्शियल मार्केट्स केले. त्यामुळे Okay. असं काही आमचं असं त्या काही- बाबतीत अजिबातच सेम नाही. पण जेव्हा आलापिनीने तुला सांगितलं की आता मला पुढे ह्याच्यातच करिअर करायचंय किंवा आता ही सुरुवात म्हणजे तुमच्या सेटपासून झाली की त्या मालिकेपासून, सो तिला सजेशन देताना तुला असं काही होतं का की आता घरी तुझ्या अर्थात वडिलांचे तुला खूप सल्ले मिळत असतील, तर तू आता तिला बहीण म्हणून काहीतरी सल्ला देतेस का, हेच कर, किंवा काही प्रोजेक्ट्स आले तर त्या प्रोजेक्ट विषयी डिस्कशन होत आहे का? सो आलापिनी आधी कथ्थक भयंकर तिला आताही कथ्थक फारच तिला आवडतं, पण तेव्हा कथ्थकच होतं आयुष्यात. आणि अच्छा. मग हे आल्यावर तिला इनफॅक्ट खूप वेळ लागला हे ठरवायला की आता ऍक्टिंग करायची की परत कथ्थक करायला जायचंय. आणि जे मला खूप आवडलं, म्हणजे काही काही मुली असतात ना की आता कॅमेरा एकदा फेस केला, 4 लोक ओळखायला लागली की विसरा. ऍक्टिंग, असं नव्हतं तिचं. तिने खूप छान विचार केला, आम्ही खूप त्याच्यावर डिस्कशन खूप केलं discussions आणि मग मी मार्ग काढला की कथ्थकही आहे आणि तू ऍक्टिंगही कर, मग काय करायला आवडतंय काय नाही वगैरे असं सगळं. आणि सल्ला म्हणजे मी कायम तिला हेच देत असते की तुला जे मनापासून करावंसं वाटेल
म्हणजे काम मला असं वाटतं एक आमचं दिवस तेच होता असतं. ज्या दिवशी मला खूप सीन होते, म्हणजे त्या दिवसभरात मला भयंकर काम होतं आणि असं माझ्यापेक्षा सगळं- जास्त त्या दिवशी हिला त्या दिवशी मला काम होतं. एक म्हणजे एक दिवस असा होता की हिचं कॉल टाइम उशिराच होतं, मी सकाळीपासून गेले होते आणि ते खूप काम होतं आणि ते काम म्हणजे तो दिवस झाल्यावर जेव्हा मी घरी जात होतो आणि आम्ही तिथे भाजी आणायला वगैरे कुठेतरी असं थांबलो, तेव्हा मला असं झालं की वल्लरी अजून इतकं सॅटिस्फाईंग वाटतंय की मी खूप काम केलंय आणि मी खूप सीन मध्ये खूप म्हणजे मला इतकं छान वाटतंय की मला प्रत्येक सीन मध्ये काहीतरी माझं म्हणणं होतं, काहीतरी मला करायचं होतं. आय हॅड टू वर्क थिंग्स आणि इकडे पण मी हवे होते, तिकडे पण म्हणजे मला असं खूपच कंटेंट वाटतंय त्या दिवशी. आणि तेव्हा ती म्हणाली की आय गेस आलापिनी आता तुला हळूहळू आन्सर तू आता ह्याकडे यायला लागली. असं आमचं त्या दिवशी बोलणं झालं. कारण ती मला नेहमी सांगायची की मला कधीच मी आलापिनी दमले असले तरी कधीच मला असं वाटत नाही की यार नाही करायचंय मला काम. बरोबर. सो ती पण जेव्हा ती तर रोजच असं काम करायची, मला रोजच कंटेंट ही फिलिंग तिच्या ह्याच्यात यायचं. त्याच्यामुळे मला एक दिवस त्याला तेव्हा असं झालं की मला हे पाहिजे, आय लाईक दिस. त्याच्यामुळे पण असं सेटवर तुमच्यासोबत म्हणजे असं तू तिच्यासोबत तर बऱ्याच वेळेला तू पहिल्याच सीनला तुम्ही थोडासा काही ते तिची खेचली, पण अदरवाईज तुमच्या दोघींवर कोणी प्रँक केलाय किंवा तुम्ही दोघींनी मिळून, कारण ते एक मैत्री झाल्यानंतर आता चला आता दुसऱ्यांवर जरासं काहीतरी करून बघूया प्रँक, असं सेटवर कधी कोणाच्या बाबतीत केलंय? आमच्यामध्ये कोणीच कधी प्रँक नाही केलाय आम्ही पण. तू एडीचं मी एडी करत होते तेव्हा वल्लरीने मला खूप त्रास दिलाय. म्हणजे मी असिस्टंट डिरेक्शन, आम्हाला सिरियल संपणार आहे हे कळल्यावर मी 1-2-3 दिवस असिस्टंट डिरेक्टर म्हणून सेटवर जात होते. म्हणलं आपण काय शिकायला मिळतंय इकडे तिकडे असं सगळं. सो मी चंदू सर, सनी, अजय सर सगळ्यांना थोडं थोडं असिस्ट करत होते. तर तेव्हा मी हिला बोलवायला जाणं किंवा हिला क्यू देणं किंवा हिचा सीन कुठला आहे पुढचा हे सांगणं किंवा सीन समजावून सांगणं, सीन डायलॉग वाचून दाखव, डायलॉग वाचून वारं घालणं, पण ते असं येतात ना तुमच्याकडे की मॅडम सीन रेडी आहे, सो ते पण तेही केलं मी, सगळं केलं मी तिकडनं तिकडे गेले, सांगितलं मॅडम सीन रेडी आहे, प्लीज टचअप आणि करून मग मी घ्या. तिला म्हटलं ह्या टोन मध्ये नाही बोलत आहे. म्हटलं कुणाल तुम्हाला कसं बोलतोस प्रेमाने? मग कुणाला वल्लरी मॅडम तुमचं जेवण झालं का? म्हटलं हो. मग कुणाल म्हणाला मग थोड्या वेळात आपण तुमचं सीन करूया. म्हटलं ओके. म्हटलं कळलं, परत जावा. परत बाहेर गेले, मग नॉक करून आत ये म्हणाले. ती माझीच म्हणजे मेकअप रूम ही ती माझीच होती, आम्ही एकत्रच बसायचो. पण नाही आता तू एडी आहेस ना, मग नॉक करून ये. मग नॉक केलं, मग ती कमीन म्हणाली, मग मी आत गेले. मग ती असं सगळं हे तिने म्हणजे ते 2-3 दिवसात तिने मला खूपच. म्हणून मी दुर्वाला पण तिने दुर्वाला म्हणजे आमची जी ऍक्च्युअल एडी होती जी काम करत होती दुर्वा, तर तिला मला नंतर भारतीताई ह्या सगळ्याचे व्हिडिओ काढत होते. भारतीताई एकदम अशा सगळ्यांनी त्यांना पण खूप छान वाटत होतं की मी एडी करते आणि त्या सगळ्याचे व्हिडिओ करत होते की आलापिनी आता हे करते, आता ते करते. तर त्यानंतर त्यांनी मला ते सगळे व्हिडिओ पाठवले. माझ्या नकळतही काही व्हिडिओज त्यांनी काढलेले होते, ते सगळे पाठवल्यावर मी इन जनरल ते बघत होते त्या दिवशी, पुढच्या दिवशी काय. त्यात मला एक व्हिडिओ दिसला की वल्लरी दुर्वाला ओरडतीये की माझ्या बहिणीकडनं जास्त काम करून घेऊ नका, ती शिकायला म्हणून आली आहे, नाहीतर काय तुम्ही ती आली आहे म्हणलं आयतं तिला झुंपाल कामाला, असं नका करू, तिला ती आर्टिस्ट आहे, तिच्या ह्याच्याप्रमाणे वगैरे असं तिने सगळं बाप रे ती ओरडली वल्लरी तिला. त्याच्यामुळे मला झालं की ठीकच आहे, एवढं करते तर काय, तिला वारं काय घाला, क्यू काय द्या, ठीक आहे मी करू शकते. सो येस, कॉफी घेऊन झालेली आहे आणि आत्ता काही रॅपिड फायर क्वेश्चन आहेत, पण त्याच्या आधी मला एक जाणून घ्यावं वाटेल की तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही ठाण्यात एकत्र राहत होतात आणि एकत्र राहण्याची गंमत वेगळी असते. सो ते कसं झालं म्हणजे आता सेटवरचे किस्से तुम्ही तुमचे खूप ऐकले, पण घरी एकत्र राहतानाचे किस्से मला ऐकायला आवडतील. घरी ऍक्च्युली मी ना खूप अशी होते की 10:30ला पॅकअप झाला, 11 वाजता काही करून झोपायचं, 6ला उठायचं, मग एक्सरसाइज करायची जे काय असेल, मग डबा करायचा एकटी राहत होती. आणि त्या माझं खूप मला म्हणजे मी अशी आहे की ठरवलं की करायचं, झोप झाली पाहिजे, एक्सरसाइज छान ठरवून त्याच वेळेत सगळं बसायचं. आणि मग आलापिनी आयुष्यात आली आणि आलापिनीला मग जागं राहायला आवडतं, असं सगळं आवडतं. मग माझ्या आयुष्यात असं सुरू झालं की मग आम्ही काहीतरी डान्सच, असं नाही की सगळं पोस्ट करण्यासाठी एकदा आम्ही बसवतो, आम्ही 90% गोष्टी बसवतो, विचार करतो आणि 10%च असतील जे ऍक्च्युअली मेक इट टू द इंस्टाग्राम. बरोबर. सो आम्ही ती काहीतरी मला दाखवेल की मी हे शिकले, म्हणजे अच्छा मला पण शिकव, मग असंच करू, मग तसंच करू, मग गाणं गाती आणि ती नाचतीये म्हणजे मग हात आले ह्याच्यात, मग ह्या गाण्याचं, मग अजून हात आल कुठले दुसरे गाणे, काही डिस्कशन करत 12-12:30, ज्याची मला सवयच नव्हती
की ही आली आणि आणि मी भयंकर मला जागायला भयंकर म्हणजे मी अजिबात मॉर्निंग पर्सन आहे, मी अगदीच नाईट पर्सनच्याच कॅटेगरीत आहे आणि ही भयंकर मॉर्निंग पर्सन आहे. म्हणजे हिला सकाळी तू कितीही वाजता, सकाळी 6 वाजता 5:30 वाजता उठायला सांगितलं तरी ती उठेल, पण मी नाही उठू मी शकत. काहीतरी गप्पाच मारल्या तर मला झोप अगं काय झोपते जागी राहा ना. तर मग हे माझ्या आयुष्यात जरा बदललंच आलामिनी आल्यामुळे, पण सो बी इट. आपण आणि माझ्या आयुष्यात बदललं की मी अशी होते की मला आता जायचंय ना सेटवर, तर ठीक आहे मी किती 8:30 वाजता मला पोहोचायचंय आणि मला 7:15 वाजता निघायचंय, इथपर्यंतच माझं ठरलेलं असायचं. मग 7:15 वाजता निघायचंय, मग त्याच्या आधी कितीही वाजता उठ, कितीही वाजता ब्रेकफास्ट कर, कितीही वाजता तो ब्रेकफास्ट संपव, कितीही वाजता लिफ्टचं बटन दाब, कितीही वाजता खाली जा, हे काही माझं खरं. 8:30 वाजता सेटवर पोहोचायचंय, 7:15 वाजता निघायचंय. ही म्हणजे 8:12 आपण लिफ्टचं बटन दाबणार आहोत. त्याच्यानंतर मी खातीये ब्रेकफास्ट, माझे शेवटचे 2 घास उरलेत, मी असं खाते आणि हा बस झाला ब्रेकफास्ट करून माझं हेच टाकून देईल, हेच करेल. आता ती लिफ्ट मध्ये आलापिनी मी उभी आहे आणि मी चपला हो मी येते वगैरे. हे माझ्या आयुष्यात हा बदल. हो म्हणजे मी झोपायच्या आधी आम्ही ती तिच्या खोलीत आणि मी माझ्या खोलीत जायच्या आधी आमचं एक टाइम टेबल असायचं. ते म्हणते आलापिनी उद्या मी 6ला उठणार आहे, माझी अंघोळ झाली की तुला 6:30ला मी उठवीन, अंघोळ करून आपण 7 वाजता बरोबर किचन मध्ये आपापलं अंघोळी आवरून भेटायचं आहे. ओके म्हणजे किचनचा कॉल टाइम मला 7 आहे म्हटलं करेक्ट. किचनचा म्हणजे आमचा 8:30चा कॉल टाइम असेल तर आम्ही 7 वाजता किचन मध्ये भेटायचो आवरून. एवढं तरी मी ठेवलं होतं माझ्याकडे की आता ते 7 वाजता मी भेटेन ना, 7च्या आधी मी काही करीन. आता त्याच्यात 7 वाजता मी किचन मध्ये येऊन काय तुला कांदा चिरून हवाय, तुला काय करते सगळं मी करून दे. आणि मग मी असं पुढे घेऊ 7 ते 7:45 आपण ब्रेकफास्ट बनवायचा आणि डबा बनवून 7:45ला आलं पाहिजे सामान आपलं. पण काय ब्रेकफास्ट बनवायचा ह्याचं ते सगळं मी सेटवरच असतानाच माझं ठरलेलं असायचं. नेक्स्ट आणि आपलं ठरलेलं आपलं ठरलेलं असायचं. तर त्यासाठी कोणी काय आणायचंय, काय ऑर्डर करायचंय, घरी काय गोष्टी आहेत, तसे ते आमचं सेटवरनं रात्री निघतानाच ठरलेलं असायचं. आम्ही गोष्टी सेटवरच मागवून ठेवायचो. असंही व्हायचं की आपण दूध वगैरे सगळं सेटवर, कारण घरी जायला उशीर होईल, परत मागवा, असं सगळं करायचं. 7:45 किंवा 7:50 पर्यंत आपलं सगळं बनवून किचनचं काम झालं पाहिजे. मग 7:50 ते 8:15 8:10 आपल्याकडे 20 मिनिटं आहेत बसून शांतपणे ब्रेकफास्ट खायला. म्हणजे ब्रेकफास्ट खाताना घाई नाही झाली पाहिजे. हे शांत काय म्हणजे आधी काय ब्रेकफास्ट का म्हणजे आता पण ते काही प्लॅन करताना म्हणजे कसं कॉफी प्यायला एक अशी 20 मिनिटं आपल्याला मिळतील ना, अरे पण त्याच्यापेक्षा 10 मिनिटं जास्त झोपूया आणि 10 मिनिटात कॉफी पिऊया ना आपण. मग शांतपणे म्हणजे हिला पुस्तक वाचायचं असायचं ब्रेकफास्ट करताच. माझं की 20 मिनिटं आहे, तू पुस्तक वाच नको वाचू, खा नको खाऊ, 20 मिनिटं मी तुला देते सगळं करायला. हे झालं की मी बरोबर 8:12 लिफ्टचं बटन मी दाबते. 8:12 असंच कारण मला हवं असेल की 7:15ला आपण गाडीत बसलेलो हवं. कळलं हे तुला. आणि आम्हाला नाही लागायची 15 मिनिटं सेटवर पोहोचायला. खरंच इतक्या जवळ राहायचो मी, 7 मिनिटात पोहोचायचो सेटवर. त्याच्यामुळे 8:12ला बटन तिला पण सवय झाली, तू 10 मिनिटच पण नाही, तिचं म्हणजे 7च मिनिटं आम्ही आणि मुद्दामून असंच आम्ही दोघींनी घरं बघितली की ती सेटच्या जवळ असतील म्हणजे आपल्याला ट्रॅव्हलिंग किंवा झोप हे सगळं आपलं मॅनेज होईल आणि मग आपण कामही करू शकू. त्याच्यामुळे खूपच म्हणजे हा माझ्या आयुष्यात बऱ्याचदा असं व्हायचं की आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचायचो. म्हणजे प्रोडक्शन किंवा स्पॉट किंवा मेकअप फेअर यायच्या आधी सगळ्यांच्या आधीच 8:30 8:25 मी पोहोचलेत आणि मग आलापिनी कळलं 5 मिनिटाचं मी झोपू शकले. बिचारे वॉचमन काका पण अजून वेळ नाही झाला हे आले, मग ते दार उघड असा आमचा एक कार्यक्रम असायचा. पण किस्से खरंच तुमचे एकत्र आहे आणि ती गंमत असते माझ्यावरती. तिथून तुमची मैत्री जी खुलली आहे ती मला आता जास्त वाटते की एकत्र राहण्याची गंमतही वेगळी असते, सवयी कळतात वेगळं. आता हे टाइम टेबलच बनवलंय म्हटलं तर ते फॉलो करायचं असतं. सो बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पुण्याची एक गोष्ट, तू पुण्याची आहेस, तू मुंबईची आहेस, तू तर प्रॉपर दादरकर आहेस वल्लरी. सो फॅमिलीचं गेट टुगेदर असं दोघांचं झालंय का? असं एकमेकींच्या फॅमिली, तू म्हणालीस की तिच्या आई वडिलांशी बोललंय. माझ्या आई बाबा तिच्या घरी आता 2दा जाऊन आले, एकदा कार्यक्रमाला आणि एकदा असेच भेटायला. मी नव्हते कारण माझं शूट का काहीतरी पहिल्यांदा ते आले होते तेव्हा हिचं शूट होतं आणि हे मी ना सांगितलंच नव्हतं. आणि तिचे आई बाबा पुण्यात आले होते आणि मला हे कळलं की अरे काका काकू पुण्यात आलेत. मग मी लगेच फोन करून सांगितलं की या मग घरी, आता तुम्ही पुण्यात आले इथपर्यंत या वगैरे. आणि मग ते पुढच्या दिवशी ब्रेकफास्टला आले होते घरी आणि तेव्हा आमचे आई बाबा, तिचे आई बाबा आणि माझे आई बाबा एकत्र भेटून त्यांनाही कळलं की आपल्या मुली कशा
त्रास आपल्याला सेमच देतात आणि कसं सगळं सेमच आहे त्यांचं. आणि मग त्यांनी आमच्या साड्या वगैरे केल्या. सो ते आणि सगळं ऐकायला मी होते, कारण मी पुण्यात होते ना, ही तर शूट करत होती मुंबईत, त्याच्यामुळे ती काही ऐकायला नव्हती. पण तेव्हा पहिल्यांदा आमचे आई बाबा असे भेटले. ते नंतर मी तर हिच्याकडे आता खूपच वेळेला राहते आणि येते, आणि म्हणजे ही घरी नसली तरी मी जाऊ शकते, असं आता ते सगळं एन्व्हायरमेंट केलेलं आहे. म्हणजे पण तरी तुझ्यापेक्षा जास्त तिचं आणखी एका गोष्टीवर प्रेम आहे, एका व्यक्तीवर म्हणू शकतो आपण. व्यक्ती इन द सेन्स की तिच्या जवळचं खास. हो मिष्टी, 100% मिष्टी. पण ती कंप्लेंट आहे का तुझी, का अंडरस्टँडिंग Actually लेवल? मला पण खूपच आवडते मिष्टी, त्याच्यामुळे मी असं म्हणूच शकत नाही की तिला असं. पण नाही, म्हणजे ते तिचं जे आहे ना ते मला फारच आवडते, तिची ती साईड पण बघायला. मी दुकानात जेव्हा जाते, आणि तेव्हा आम्ही परवाच गेलो होतो तिच्या पेट शॉप मध्ये, आणि ती जेव्हा त्या आलेलं जे पेट होतं त्याला इतकं छान कुरवाळून, छान त्याचा हेअरकट आणि मस्त सगळं असं, मला ती बाजू पण तिची बघायला आवडते. त्याच्यामुळे मिष्टीबद्दल मी काही कंप्लेंटच नाही करू शकत. मला तिला इनफॅक्ट ती खूप आवडते, आणि बऱ्याचदा माझ्याकडे आल्यावर माझे कपडे घालते घरातले. आणि मग कधी कधी मिष्टीशी रात्री मी उशिरा आलो, आणि मग नंतर तिला थोड्याने कळलं, तोपर्यंत आमचे कपडे बदलून झाले. ती आली रूम मध्ये की तिला असं की तिला तर हिच्याही कपड्यांना सेम वास येतो माझ्या, तर ती पण विचारी कधी कधी जराशी मी प्रत्येक वेळेला दादरवरून परत पुण्याला जाताना असं होतं की आता मी परत कधी येणार, परत येईपर्यंत मिष्टी मला विसरणार नाही, काय होईल असं माझा एक वेगळाच हे असतं. पण हो, आता म्हणजे तिच्या पेट्सना, तिच्या घरच्यांना, तिच्या मित्रमैत्रिणींना, आधीच्या आत्ताच्या सगळ्यांना, सो हे आता आलापिनी आणि वल्लरी हे आमच्याकडे आता झालंच आहे की. सो ह्या प्रेमाबद्दल तुम्हाला कळलंय, मिष्टीच्या प्रेमाबद्दल. पण खऱ्या आयुष्यातल्या प्रेमाबद्दल माझं काय म्हणणं आहे तुमचं? कारण आता ही एवढी आई झाली आलापिनीची, किंवा त्या आलापिनीसाठी मुलगा शोधायचं म्हटल्यावर वल्लरीचं एक वेगळंच गोष्टी असतील, रेस्ट्रिक्शन्स असतील. आणि तू पण माझ्या मते तेवढीच लहान बहीण म्हणून मोठ्या बहिणीचं कसं छान जुळलं पाहिजे, ह्याच्यावरही जरा कटाक्ष असेल तुझा. भयंकरच कटाक्ष असतो आम्ही एकमेकींचा. म्हणजे मला कुठल्याही मुलाने पाठवलेला मेसेज किंवा तिलाही कुठल्याही मुलाने पाठवलेला मेसेज आम्हाला इतंभूत माहिती असते. म्हणजे आम्ही कदाचित रिप्लाय ही करताना असं होऊ शकतं की कळणारच नाही की नक्की कोणी रिप्लाय केलाय, किंवा असंही कदाचित होऊ शकतं. अगदीच होऊ शकतं. आणि आम्ही सगळंच त्या बाबतीत आम्ही सगळंच शेअर करतो. आणि तू म्हटलंच होतं की मी जराशी थोडीशी जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे मी तिला खूपच हे चुकीचं असतं, हे बरोबर असतं, हा रेड फ्लॅग आहे, हा ग्रीन. आणि तिचं होतं की मला जरी माझं बघू दे ना वल्लरी, म्हणजे मी ठरवेन आधीच एवढं सांगून ठेवलंय ऑलरेडी पुढे घडणाऱ्या गोष्टी की असं जर मुलाने केलं तर हे चांगलं नसतं, असं जर केलं तर त्याला पकडून ठेवायचं, सोडायचं नाही, हे असेल तर असं, ते असेल तर तसं. तिची मला सगळं सांगत. त्याच्यामुळे मला आता काही एक्सप्लोअर करायला, मला जाणून घ्यायला काही ठेवलेलं नाही, काहीच नाही. आणि वाईस वर्सा मीही तिला खूपच ज्ञान आणि भयंकरच क्रिटिसिझम्स आणि आता असं झालं की जर मला एखादी व्यक्ती आवडली पण आलापी तिला नाही आवडली तर मग राहू दे, नाही म्हणजे नको, ठीक आहे, जाऊ दे, दुसरं बघू आपण, असं होतंच. ओके. पण असं काही झालंय का की काय डिस्कशन झाले की तुला आवडलेला एखादा मुलगा, तू सांगितलंस की मला हा जरा बरा वाटतोय, त्याच्यावर हिने त्याच्यातले काहीतरी पॉइंट्स खोडून काढले, नाही हे नाही, हे नकोय? हो, अगदीच अगदीच अगदीच. म्हणजे ही आता मी फॉर एक्झाम्पल मी कोणाला तरी भेटायला चालले तर जाताना मला फोन करेल, काय कपडे घातलेस ग, कशी दिसतेस, मग काय बोलणार आहे त्याच्याशी. आणि की आला मग ती मला फोटो पाठवेल की काय तिने घातले, ते म्हटलं की हा ठीक आहे, ओके. मला झालं की नीट बोल, चांगलं बोल, किंवा फार भाव देऊ नको, आपल्या वेळा झाल्यावर घरी निघून ये वगैरे, अशा दोन्ही बाजूनी. आणि मी तिला ती मला ते तसंच सांगते की आलापिनी जरा ठीक आहे, म्हणजे तू पहिल्यांदाच भेटतीयस, एवढं हे करू नकोस, असं नसतं, हे असतं, ते असतं, ह्या त्या असंही. आणि उलट हे की आलापिनी ठीक आहे, ओके असेल तो, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पहिल्यांदाच तर भेटतेस, छान बोल, नीट बोल, असं दोन्ही बाजू असू शकतात, डिपेंडिंग अपॉन द बॉय ऍक्च्युली. म्हणजे डिपेंडिंग. ज्या कोणाला ह्या भेटायला गेल्या असतील त्यांनी जर हा इंटरव्ह्यू बघितला तर आता त्यांना कळेल की ही समोर बसलेली असताना मागून कोणाचा गेम चाललेला आहे, असं कळू शकतं. पण एक कॉमन गोष्ट जी तुम्ही डेली फॉलो करते, एखादा मेसेज असेल की मी पोहोचले किंवा मी रात्री लेट पोहोचते, एक कॉमन मेसेज की जो आतापर्यंत तुमचा कॉन्स्टंट आहे तुमची मैत्री छान जुळल्यापासून, एक कॉमन गोष्ट जो आहे तो तर नाही आपण सांगू शकत, पण काय सांगू शकत नाहीत. आम्ही जनरली रोज एक फोन आमचा होतोच. एक जरा अंडरस्टेटमेंट आहे, पण मिनिमम आणि तो व्हिडिओ कॉल. हा, म्हणजे कुठेही असलं तरी व्हिडिओ कॉल, कळलं म्हणजे ना आम्ही तुला? साधा फोन करतच नाही, म्हणजे आणि केला तर साधा फोन का केलास तू, अशा कुठेतरी आहेत का जिथे मला तुला दाखवायचं नाही वगैरे, इथपासूनही सुरू होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही
व्हिडिओ कॉल. पण हे डेली व्हिडिओ कॉल. हो, आणि म्हणजे असंही नाही की मी ते ठरवून आता अरे आज झालंच नाही व्हिडिओ कॉल करू, असं. असं नाही. आम्हाला वाटतंच की अरे आता काय करते वल्लरी असं, किंवा एखादा असा मुद्दा येतोच की अरे ह्याच्याबद्दल जरा वल्लरीशी बोलायचं आहे, आणि मग आम्ही फोन करतो. म्हणजे काल ती पार्लर मध्ये होते तरी तिने असा माझा व्हिडिओ कॉल उचलून वगैरे, मी जरा पार्लर होते म्हटलं ओके ओके आपण नंतर. वा, कमाल किस्से आहेत. बरं, आता माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे, त्याच्यात आता तुम्ही एकमेकींना कसं जज करता किंवा रॅन्डम कसं ओळखता किंवा काय त्या सिच्युएशन मध्ये घडू शकतं ते आपण एकदा चेक करू. ओके, सो रॅपिड फायरचा पहिला क्वेश्चन आहे, वल्लरीचा मूड खराब झाला तर तुला काय करावं लागेल? वल्लरीचा मूड खराब झाला तर मला काय करावं लागेल? हा, तिचा मूड छान करण्यासाठी काय बेसिक गोष्टीची करावी लागेल? कदाचित तिच्या आईला फोन करावा लागेल, म्हणजे तिला तिच्या आईला बोलून द्यावंसं वाटेल, किंवा तिच्याशी बोलायला लागेल फक्त. करेक्ट आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आहे? हे ते अगदीच बरोबर की माझ्या असं काहीतरी तिने केलं की मी माझ्या आईशी बोलून, बहुतेकदा जर काही झालं आणि माझ्या आईशी बोलले की ते मला खूपच बरं वाटतं. सो हे ऍक्च्युली खूप मला काहीतरी गोड दिलंस तरी मला छानच पण तू वाटतं. नाही खाणार वल्लरी. ठीक आहे, सॉरी. म्हणजे मी अगदीच म्हणू शकते की तुला ते तुझं नटेला काय ते बार आवडतो तुला, तो मी देऊ शकेन, पण ती खाईल ह्याची गॅरंटी नाही ना, मग कशाला मग उगाच. बरोबर आहे. ओके, आलापीने कुठल्या गोष्टीमुळे जास्त चिडचिड करू शकते किंवा तिची चिडचिड होते? ही गोष्ट जर झाली तर तिची चिडचिड होते. तिच्या बाबांशी तिचं भांडण झालं तर आणि तिला असं लक्षात आलं की मी तिला माझ्या आयुष्यात घडणारी कुठली तरी गोष्ट नाही सांगितली. करेक्ट. अगदीच बरोबर आहे. ओके, कुल. वल्लरीची कुठली गोष्ट तुला खटकते? तिचे सतत मनात काही ना काहीतरी स्वतःशीच बोलणं चालू असतं, ज्याच्यामुळे मला मी सांगितलेल्या गोष्टी 2 वेळेला तिला सांगायला लागतात, कारण पहिल्यांदा ती ऐकतच नाही. करेक्ट आहे. हा, माझ्या दुनियेत काहीतरी डोक्यात हा, माझं चालू म्हणजे आहे. काहीतरी तिचा विचार रॅन्डम कुठेतरी आपल्याला कळत असतं की अरे ही नाहीच आहे इकडे, हाय असं. वल्लरीला सॉरी, आलापिनीला कुठली गोष्ट पटकन दिल्यावरती खुश होईल असं वाटतं? व्हॅनिला मिल्कशेक. ओके, दादागिरी दोघींपैकी कोण कोणावर जास्त करतात? वल्लरी माझ्यावर. अर्थात. अरे नाही कळली, तिलाही कळलं. ओके, वल्लरीचा आवडता पदार्थ? फिश, सोलकढी, गोड. परफेक्ट आहे. आलापिनीचा आवडता पदार्थ? म्हणजे व्हॅनिला मिल्कशेक तर आहेच आहे, पण आय थिंक पण खाण्यामधला असा अदरवाईज आपल्या आहे फासूचा रोल. काही- अगदीच, अगदीच. तिला काही आलं पण काय फासूचा रोल असं तिथे एक जनरल उत्तर हा, असतं म्हणजे मी म्हणलं तसं मला असं खूप फुडी किंवा सबवेचं ते मीटबॉल सँडविच. ओके ओके. वल्लरी कोणत्या 2 गोष्टींशिवाय अजिबात राहू शकत नाही असं तुला वाटतं? मिष्टी आणि काम. बरोबर आहे. सेम आलापिनी विषयी? तिची स्कूटर आणि मी पुस्तक. पुस्तक राहू शकते तुझं. ठीक आहे, तर ते तू मध्ये मध्ये तू असं होतं तुझं की तू वाचायला विसरतेस वगैरे. ठीक आलं मी हे बरं आहे. मी हो. ओके. वल्लरीची एखादी चाइल्डहुड मेमरी तुला माहिती आहे का? हो, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी कुठला तरी एक ड्रेस आणला होता, आणि जो त्यांना खूपच आवडला होता, पण त्यांना घरी आल्यावर लक्षात आलं की अरे हा तर नाही ड्रेस. एज ओल्ड किस्सा आहे आणि मी काय बाबाने आवडलं बोलते की तू पहिल्यांदा तुम्ही मला काहीतरी कपडे आणलेत गिफ्ट, नाही ड्रेस निघाला तुम्ही बाहेर घालूच शकले नाही कधी. बरोबर. आणि कुठून तरी फॉरेन वरनं आणलं तरी आणला होता, आणि तो गणला खूपच. ओके, सेम आलापिनी विषयी तिची एखादी चाइल्डहुड मेमरी? सांगू का, ती एकदा लहानपणी आई बाबा ओरडले म्हणून बॅग बी घेऊन घर सोडून गेली होती आणि आजीकडे शेजारीच होतं ते पण ती घर. गेली होती आणि तिच्या आईने दुसऱ्या दिवशी तिला लाटण्याने मारलं होतं. पण किती वय होतं असं? हा 10 9-10. वर्षांची, 9-10 वर्षांची असते. ओके ओके. शेवटचं आहे, बकेट लिस्ट मधल्या आलापिनीच्या 5 गोष्टी आणि सेम तुला म्हणजे वल्लरीच्या 5 गोष्टी. तू रेडी आहेस? म्हणजे छान छान सुचत जाईल ना. ओके ओके. वल्लरीला घोडा हवाय. घोडा हवाय तिला. घोडा ऍक्च्युअल टपडक टपडक घोडा हवाय. हो, पण हे खरं आहे, मला आय वॉन्ट टू बाय अ हॉर्स समडे. हे ड्रीम आहे, बरोबर आहे. हा, शी वॉन्ट्स अ हॉर्स.
आपलं एक एकत्र आलं हो माहिती माहिती सॉरी नाही नाही आम्हाला एकत्र पॅरिसला ट्रिपला जायचं दोघी नाही तर दोघींच्याही बकेट लिस्ट खर्च मी करणार आहे जाण्याचा खर्च वल्लरी करणार राहण्याचाही खर्च वल्लरी करणार आहे तिकडे आम्ही जेवढे केवढे हॉट चॉकलेट पिऊ तसं तो हॉट फक्त चॉकलेट एक खर्च मी करणार बापरे. Okay, 2 झाल्या. So, 2 तिसरं ट्विन्स वल्लरीला ट्विन्स हवेत वाव त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून काय ग मला नाही आठवत तू माझे सांग ना अच्छा असं मध्ये मध्ये सांगू शकतो ओके आलापिनीला बरं थांब मी सांगते मी पूर्ण करते ओके ओके मला वाटतं वल्लरीला आहे त्याच्यापेक्षा एक तिप्पट मोठं चपलांसाठी कपाट हवं असेल तिच्याकडे ऑलरेडी एवढं एक भलं मोठं फक्त चपलांसाठीचं कपाट आहे तेवढंच तिला अजून हवंच असू शकेल म्हणजे हे आणि बकेट लिस्ट ही बकेट लिस्ट आहे आणि मला असं वाटतं तिला असं एक सबस्टॅन्शियल सबस्टॅन्शियल आता बकेट लिस्ट बरोबर ती सबस्टॅन्शियल नसू शकते ना नसू रॅन्डम असू शकते. शकते हो खूप काम हवंय काय रोज बिझी हवी वल्लरी स्वतःला एव्हरीडे बिझी ओके 5 तिने तुझे सांगितलं तर तू आलापिनीच्या 5 ते आमची पॅरिसची आहेच आहे. तिला बुकशॉप घ्यायचंय स्वतःचं बुकशॉप Open. आणि असं ते साधं बुकशॉप नको तिला तिथे कॉफी शॉप हवा आहे आणि भयंकर तिचे इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत जे तिला आल्या आल्या पण जे काही तुम्ही तिथे आतमध्ये गेल्यावर जे काही बुक्स बघितले मी तुला माहितीये का ह्या बाजूला बुक्स आहेत आणि त्या बाजूला मग्स आहेत तर आम्ही गेल्या गेल्या बरोबर मी बुक्स कडे गेले वल्लरी मग्स कडे मला गेले. कारण mugs तिला वाटत. भयंकर आणि आवडतात आपण म्हटलं कसं पण पटकन स्वतःचे इंटरेस्ट इकडे Interest बघून घेत ओके 2 झाल्या सो पॅरिस बुकशॉप झालं मला तुझी बकेट लिस्ट की नाही माहित नाही पण मला असं वाटतंय की तुझी बकेट लिस्ट आहे कारण मला असं वाटतंय की तुझी बकेट लिस्ट व्हावी की आलापिनीने कधीतरी एखाद्या संगीत नाटकात काम करावं कारण की ती गातेही आणि ऍक्टिंग सो हे एक तिने आहेच करावं. माझ्या बकेट बकेट संगीत नाटकात काम करावं 3 झाले ना असंच आहे तीनच माहिती कथक मध्ये आहे मी पण ती बकेट लिस्ट असं मला वाटत नाहीये तुझी म्हणजे ते काय होईलच त्याचं काही मला टेन्शन नाही वाटत आहे तुला आहे का तुझी काही अजून मला कथकसाठी काहीतरी आयुष्यात म्हणजे गिव्हिंग काहीतरी करायचंय तर कथाक हे नावाचं एक मला फाउंडेशन हे करून तुला माहितीये बस चारच आहेत. तर हे करायचंय आणि करायचंय. दॅट्स अबाउट इट म्हणजे असं मला आणि काम मलाही हवंय हो ते 5वं गेलंय खूप काम हवं ही तुझी बघितली ओके ओके कूल माझ्या मते बऱ्याच गोष्टी तुमच्या खूप सिमिलरही आहेत आणि बऱ्याच गोष्टींचा इंटरेस्ट म्हणजे काहीच अगदी गोष्टी जर थोड्याशा सवयी आणि काही थोडासा इंटरेस्ट सोडला तर बाकी ऑलमोस्ट तुमच्या गोष्टी सिमिलर आहेत आणि म्हणून कदाचित ही फ्रेंडशिप तुमची जास्त छान जुळली आहे बरं आता आणखी एक छोटासा गेम आहे कारण अर्थात तुम्ही ना इशाऱ्यांमध्ये किंवा तुमच्या ॲक्टिंगने आता एवढा वेळ झाला आहे तुम्हाला की तुम्ही न बोलता तुम्ही काहीही एकमेकींच्या गोष्टी ओळखू शकता सो असाच एक गेम आहे काही शब्द आहेत शब्द नाही सॉरी सिनेमे आहेत जे फ्रेंडशिपवर आधारित आहेत ओके त्या सिनेमे तुम्हाला ओळखायचे आहेत ॲक्टिंग करूनच ओळखायचे आहेत फक्त मी आता एक हे देते ते तुम्ही कॅमेराला दाखवायचं आणि देन तिला दाखवायचं मग ती ॲक्ट करून दाखवणार तू ओळखणार ओके ओके तर तू करायचंय हां कळलं फुगा आय नो हा मी सांगते मसान नाही फुगा नाही गुब्बारे नाही बलून एक बलून खूप बलून्स हिंदी इंग्लिश मराठी मला पिक्चरच माहित नाही असं असू शकतं का नाही पिक्चर मारू ते मी सांगते ते ओळख बलून पिक्चर बरोबर दे बलून गुब्बारे फुगे बरोबर मसान बिसान केली अगं मसान आहे ना त्याच्यात सिग्निफिकन्स आहे त्या आणि फ्रेंडशिपचं मूवी नाही ठीक आहे ओके ओके नेक्स्ट नाही तुझंच नेक्स्ट अच्छा, तुझे माझं पहिले माझं 5 खाऊ. मग तिचे 5 घेऊ तो मागे टाकशील ओके नाही ना कळणार आहे मला
नवरा, मुलगा, नवरी. तू मुलगा आहेस पण तूच मुलगी झाली आहेस, असा कुठला पिक्चर आहे? वा 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 वा, सही आहे. हिंदी आहे का मराठी आहे? नवरा नवरी, नवरी मिळे नाही कोणीतरी येणार गाशी बनवी. ओके कूल. नेक्स्ट. झिम्मा. करेक्ट. चला मराठी. घाबरट नाही, मज्जा. घाबरट नाही. एवढं कसं कळेल? कोण घाबरत? घाबरट. न घाबरणारा, नो. मी मी अशी आहे आणि तू अशी आहे. पण कशी मी रडकी आहे आणि तू नाही आहेस रडकी. हे रडकी असं असतं, मला वाटलं असं असतं रडकी. घाबरट आहेस पण मी घाबरट नाहीयेस तू. तू काय आहेस? मराठी शब्द आहे. घाबरट नाहीयेस तू. हिंदी, इंग्लिश. बिंदास. ओ माय गॉड, बापरे. जायचं. मराठी पण ठीक आहे तू. सिनेमा इंग्लिशचे हे करून दाखवतायत, कमाल. बिंदास ते कसं कळेल? आता मी काय क्लासमेट्स. थांबलीये. तू बस साठी थांबलीस. बस स्टॉप. हो, कमाल आहे. म्हणजे मग ते झालेत का पाच? हा, झाले done. खूप आहे ना. Done. आता प्रॉपर दमशरासारखं करतोय आपण. 3 शब्द आहेत, मराठी आहे. हे बाई इंग्लिश, हिंदी आणि मराठी. हा, तिसरा मुंबई, पुणे. शहर पुणे. पुणे काय गाव? पुढे गाव आहे. रनिंग जॉब. आता रनिंग होते. मी तिला म्हणते का तू गावात शहरातून कसं वाटतंय वगैरे. जनरल आमचं एक ओके. गाव. दुसरा शब्द एक गाव. काहीतरी एक गाव. काहीतरी एक गाव. ओ हा. पहिलं अक्षर बिक्षर काहीतरी नको. गातेस. सावरे काहीतरी. सावर्डे नाही, असं काहीतरी ना. गाव. गावांची नावं घेऊ. गावात अजून काय असतं? गाव. काहीतरी एक गाव. हे बरोबर आहे. आणि त्याच्या पहिला सा आहे. हे आपल्याला कळलेलं हे आहे. पण बरोबर आहे. गावाचं नाव आहे का ते? सावर्डे वगैरे किती नाही का? व आहे का त्याच्यानंतर? एकच शब्द, एकच अक्षर आहे आता पुढे. 3 अक्षरी आहे, 4 अक्षरी आहे. बाबा एवढं. सावंतवाडी नाही. सावंतवाडी एक गाव. अगं पण ही काहीतरी गंड. हा तिसरं. गाव.
व वर काय बाराखडी पण पुढे व वी बो वा गा व व गाव बाजूला ठेवू का मी गाव 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 गावी साव मी काय म्हटलेलं तू माझं नाव काय वल्लरी वल्लरी र सा आता जायचं कसं सांगायचं सावर हा बरोबर आहे सावरखेड हा नशीब मी म्हणतो त्या गावालाच अजून काय काय म्हणतात खेड ओ सॉरी आला थँक्यू थँक्यू कळलंय का हो. बुक्स फ्रेंड्स ओके कुल नेक्स्ट 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 लागली काहीतरी तुला पिक्चरच माहित नाही का माहिती पडायचं भयंकर काहीतरी ऍक्टिंग असू शकतं एकच शब्द आहे का किती शब्द आहेत 2 भांडण बोलत नाहीयेस अबोला रुसलीयस तू बोलतीयस मी मुक्की मी बोलतेय कोणाची तरी चाव 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 कचकच भांडण वाद चर्चा डिस्कशन मारामारी द्वेष शिव्या मला वाटलंच बालक पालक बालक पालक नाहीये ना बालक पालकच येते मला ह्या करू नको पुढे शिव्या इंग्लिश मध्ये शिवी सांगू हा. ओ ओ ओ कळलं कळलं मला ही पर्णपेठ येतात तो आला ए नाही मला वेगळंच वाटतंय का कुठला तरी नाही दुसरा शब्द कर जाऊ दे मी म्हणाले तोच आहे तू इंग्लिश मध्ये यू काय काय पहिलं काय सांगितलंस तू अक्षर मला माहिती अरे ते आहेच मैत्रीण फ्रेंड फ्रेंड बेस्ट फ्रेंड बहिणी बेस्ट फ्रेंड BF बॉयफ्रेंड कोण असू शकतो माझा म्हणजे यस शी इज नॉट हेल्पिंग मी छान करतेय यार पहिला शब्द अख्खा शब्द आहे नाहीये गेला ऑफ शिवी सांगते ती त्यांना पाणी येत आला मी पटपट करायचा ऑफ नाही त्याच्या आधीचा शब्द अख्खा शब्द आहे का पहिलं काही काय नाही ओके हा पहिलं जे अक्षर आहे ते आहे प इंग्लिश मध्ये एफ यू एफ यू बाजूला ठेवू ओके आली आली पुढपर्यंत तर आली आहे दुसरा शब्द हे एफ यू बाजूला आहे दुसरा हाफ दुसरा हाफ येत राहते खात राहते जेवण येत राहते काय पदार्थ सांगायचा आहे तू काय खादडी करतेस ते सांगायचं नाही वाढतेस 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 अजून अजून नाही कळत मला इंग्लिश
थकली बिचारी आला दीड तासाचा होता आणि जायचं शूटला. पटपट कर काय ते. हा ओके ओके. एफ ऑफ बाजूला गेला. आता दुसरं सांग काय ते. यू एफ यू यू. बरं मी एक हिंट देते. ती जे FU तू सांगितलं तो सिनेमा करेक्ट आहे, पण ती जे आहे त्या F आणि U चा तुला फुल फॉर्म सांगते. पण तो तुला वाटत नाहीये ते कळलंय मला. हा, तर ते आता तुला F चा फुल फॉर्म सांगते आणि नंतर U चा फुल फॉर्म. FU हा सिनेमा आहे, हा तुला माहितीच असेल. सो फ्रेंड आहे. एफ चं फ्रेंड आहे फुल फॉर्म. फ्रेंड्स. फ्रेंड ला मोठं करू. मित्र. फ्रेंड फ्रेंड्स नाही फ्रेंडशिप. फ्रेंडशिप फ्रेंडशिप. U पासन आता दुसरं. काय म्हणतेस? ओके तू खूप लोक आहेत आणि फ्रेंडशिप युअर्स. फ्रेंडशिप. तर तुला पिक्चर माहितीये का तो मराठी? नाही. आकाश ठोसरे त्याच्यात. ओ हा 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 हा. प्लीज. कळले 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 हा, मला. तर फक्त थांब. U च ओळखायचंय आता तुला, बाकी तू ऑलमोस्ट ओळखलेस. हे बरोबर आहे जे काय. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. तू पटकन शब्द ओळखत तुला एकदम तू नीट मला ऍक्टिंग कर. हे सोडून दे. जेवणाचं ताट आहे तू एकटी जेवतीयस. हा. नाही सगळेच जेवतायत. ओके. आणि ते वाढतायत तू खातीयस. परत वाढतायत परत खातीयस. एकच आहे. हे काय केलंस? पैसे सगळ्याचे एक अनलिमिटेड. शिट माय गॉड. थकली आला बिनी, थकली अक्षरशः जीव काढला तिचा. झालीये बिचारी वाढतायत. आणि पैसे दाखल्यावर मला कळलं की एवढ्या पैशात किती खाऊ शकतो. मला कळलं. तर पुढचा. Next. बापरे मलाच टेन्शन हा कुठलं आलं की नाही मला. अच्छा आणि खाली फुलपम होतं म्हणतो. अगं थांब दाखवणार आहे तुला मिळणार आहे चान्स. व्हेरी गुड. सगळे गेले. किती शब्द वगैरे काही पद्धत आहे का? एक ओरडते आपल्याला माहिती नुसती. असलेला पिक्चर आहे. ओके ठीक काही काय. ओके ओके पुढे पुढे कर. सर्दी. नाकातनं रक्त येतंय. रक्त रक्त नाकातनं. नाकातनं रक्त. हे हवंय की नकोय? कुठल्या फिल्म मध्ये नाकातनं रक्त येतंय? मराठी फिल्म आहे. तू बघितलीयस? आपण दोघींनी बघितलीये. नाही बघितली. ओके ओके. मी आवडणारा हिरो आहे त्याच्यात. हिरोईन आहे त्याच्यात. मला कोण आवडते? मुक्ता बर्वे. व्हेरी गुड व्हेरी गुड. ती नाहीच. पूर्ण प्रयत्न करणार आहे मी गाईस. थांबा. ओके ओके. ती नाहीच म्हणजे ओके ओके. हा मला आवडते मुक्ता बर्वे. इथपर्यंत आलोय. मुक्ता बर्वे. आपल्याला आवडणारा मुंबई पुण्याला स्वप्नील जोशीचे पिक्चर आहे. ओके मला कळलंय. रक्त मला नाही माहिती हा पिक्चर. तू बघितलायस? आणि वल्लरी हे तू कळायलाच तुला पाहिजे ना, माहितीये का? please. तुला Thank you. सगळे म्हणजे प्रेक्षक एक आता मिनिट. ओरडणार आहेत. आणि मी काय परफेक्ट ऍक्टिंग हा, एकदम परफेक्ट ते सांगतील तुला ही. ओके स्वप्नील जोशीच्या पिक्चर त्याच्या नाकातनं रक्त येतंय. तो मरतो. मैत्रीचा पिक्चर आहे हा. हा. अजून सांग ना ऍक्ट्रेस वगैरे. तेच कुठे नाकात. कळलंय मला. कॉमेडी पिक्चर आहे. अजून काय सांगू मी? थांब. बापरे. आता टीव्हीवर लावल्यावर आपल्याला हसायला येतंय. काय पिक्चर सांगू असा कुठला तरी? नाही असं काहीतरी बघून कॉमेडी बघून आपल्याला हसायला येऊ शकतं. कुठली कॉमेडी? आपण आत्ताच रिसेंटली बघितलंय. नाही जगालाच हसायला येतं. गोलमाल वगैरे. नाही नाही, टीव्ही वरच सांगते ती. सिरियल आहे. सिरियल नाही नाही म्हणजे ती तुला हिरोईन सांगायचा बेसिकली प्रयत्न करते. हे तरी सांगणार. ओ हिरोईन वर होता पण
अशी जी कुठ छान काहीतरी कॉमेडी करते असं तुझं म्हणणं आहे? नाही, कॉमेडी शोज तर सांग. मराठी ऍक्ट्रेस आहे ते. कॉमेडी शोज सांगू मी तुला. आत्ता चालू असणारे कॉमेडी शोज सांग. आता मी काहीच सॉरीच म्हणजे आत्ता चालू असणारे कॉमेडी शोज मराठी ऍक्ट्रेस ते. इन जनरल कॉमेडी शोज Friends इन जनरल मराठी आत्ता चालू असणारे कॉमेडी शोज सांग. चला हवा येऊ दे, हास्य जत्रा, ओ प्रियदर्शन, सई तामणकर आहे त्याच्यात, ओ दुनियादारी. बाप रे वल्लरी, अगं तिचा घाम निघाला. बरोबर आहे, रक्त विकत. आणि किती जज आहे ती फक्त बघते. मला आवडलं. गुड. पहिल्याच ह्याच्यात सांगितलेलं ना, ओके लवकर हा दाखवा आता काय करायला. चला पटापट आला पिनी. मीच पटापट करायची गरज आहे, तू सांगते. शाळा, कॉलेज, शाळा. मी अभ्यास, तू पण अभ्यास करतेस. दप्तर घेऊन दोघी एकत्र चाललोय कुठेतरी. मैत्रिणी होत आपण, फ्रेंड्स होत शाळेत, बॅचमेट्स, क्लासमेट. हुश झालं डन मी ना. आता जिंकलीये. प्लीज सगळ्यांनी हेच सांगा की मी जिंकलीये. दादा पण होच म्हणतात. हो तू जिंकलीस. येस, पण छान आलं मी नाही, खूप छान केलंस तू. आणि मला काहीच येत नव्हतं पण यू मेड इट. परफेक्ट झालं, छान झालं. कारण ती तुमची म्हणजे मला ह्यातनं एक गोष्ट कळली आहे की तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी पण करतात ना, की पुणे पुणे गाव, ह्या काही हिंट आहेत त्याच्यात. आपल्याला कुठला मूवी आवडतो मग स्वप्नील जोशीवर. हो अरे मला यायला नव्हतं दुनियादारी. रक्त बरोबर आहे ते आयकॉनिक मोमेंट आहे. आयकॉनिक मोमेंट. असं खूप धमाल आली आणि बराच वेळ घेतला मी तुमचा. आणि खरं तर फ्रेंडशिप डे निमित्त आज ही छान मैत्री मला पाहायला मिळाली. आणि माझ्या मते दोन मैत्रिणी किती छान एकमेकींबद्दल विचार करू शकतात किंवा त्यांची फ्रेंडशिप किती प्युअर असू शकते याचं एक छान उदाहरण तुम्ही दोघी आहात. आणि तुमची फ्रेंडशिप अशीच जन्मभर टिकून राहू दे ही माझी तरी इच्छा आहे. भांडू नका, छानपैकी छान मस्त राहा. आणि आता पुढचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे कदाचित तुम्हाला एकत्र येतील किंवा वेगवेगळे येतील. आय होप तुम्ही छान त्याच्यात काम कराल. अशी भरपूर कामं तुम्हाला येऊ देत याच मी शुभेच्छा देते. थँक्यू. आम्हाला खूप मजा आली. आम्हाला खूप मजा आली आहे. मज्जाच आली. थँक्यू सो मच. आणि फ्रेंडशिप डे निमित्त तुम्हाला दोघींनाही हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुमचे लाडके प्रेक्षक हा इंटरव्ह्यू बघत असतील तर तुम्हीही आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला याच्यातली कुठली बेस्ट मोमेंट वाटली किंवा दोघींमधली कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडते. या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू.